ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी बघूया। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतल्या तिघांचा मृत्यू झाला। हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने अशी तिघांची नावं असून त्यांच्या दुर्दैवी मृत्यूचं वृत्त कळताच डोंबिवली शहरावरती शोककळा पसरली आहे। हे तिघेही मावस भावंड असल्याचं कळतंय। डोंबिवली पूर्व पश्चिम शहरातील नवापाडा, पांडुरंगवाडी आणि नांदिवली परिसरातील रहिवासी असलेले हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने हे तिघेही पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते। पहलगाम इथे दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला। या गोळीबारात हे तिघेही गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे डोंबिवलीत हळहळ व्यक्त होतीये। लेले, मोने आणि जोशी कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जातेय। डोंबिवलीमध्ये थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे तिथे आहेत। अजित, आपण थोड्या वेळापूर्वीच बोललो, कारण साधारण तिकडे सगळी गडबड आहे, धावपळ आहे। कशा पद्धतीने आता त्यांचे मृतदेह त्यांच्या ताब्यात मिळणार, डोंबिवलीमध्ये आणले जाणार, हे बघावं लागेल। काय आताचे अपडेट आहेत? तिघांचे मृतदेह एअरलिफ्ट करून जे आहे ते साधारणपणे दुपारी 3च्या सुमारास डोंबिवलीमध्ये आणले जातील असं सांगितलं जात आहे। संजय लेले यांच्या परिवारातील काही सदस्य जे आहेत ते डोंबिवलीमध्येच होते। त्यांना साधारण पहाटेच्या 6:30च्या फ्लाईटने जे आहे ते काश्मीरला रवाना केलं गेलंय। सरकार असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांनी पुढाकार घेऊन त्यांना तिथे पाठवलेलं आहे। मी आता श्रीराम अचल ही जी इमारत आहे डोंबिवली पश्चिम सम्राट चौकातील, तिथे आहे। अतुल मोने हा परिवार इथं राहतो। हे त्यांचं घर आहे, 2nd फ्लोअरला बिल्डिंगमध्ये तिथे राहतात। अतुल मोने हे त्यांच्या परिवारासह 2 दिवसापूर्वीच काश्मीरला गेले होते आणि सोसायटीतील त्यांचे जे मित्र, जे शेजारी आहेत, ते कामाच्या ठिकाणी देखील त्यांचे मित्र आहेत आणि बिल्डिंगमध्ये 25 वर्ष राहिल्यामुळे त्यांचा एक घरोबा शेजारी म्हणून झाला होता। आपल्यासोबत आहेत सुरवसे आहेत, फॅमिली आहेत। साहेब, अतुलजी फॅमिलीसह काश्मीरला जाणार होते, याबद्दल त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? त्यांनी आम्हाला 20 तारखेला आमचं बोलणं झालेलं। आमची एजीएम होती तेव्हा पण मीटिंग झालेली, तेव्हा आमचं बोलणं झालेलं की काश्मीरला जातोय विथ फॅमिली, आता गरमी थोडंसं थंड व्हायला। आणि नंतर गेलेत ते तिघजण। आणि आत्ता आम्हाला काल संध्याकाळी आम्हाला कळालं की असं असं आहे, लिस्ट आली, न्यूजवाल्यांकडनं कळलं। मग तो आम्हाला एकदम फार मोठा धक्का बसला हा, कारण अतुल हा आमच्या सोबत राहिलेला आहे। कारण जॉबला लागताना पण आम्ही दोघं एकत्रच लागलेलो होतो। तो परेलला होता आणि मी कळव्याला होतो। आज तो कळव्याला परेलला तो एसीसी म्हणून आहे, सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून तो काम करत होता। आणि मुलगी पण त्याची आता आमच्या समोरच तिचा जन्म झाला। म्हणजे आम्ही तिथं बालपणापासून सगळं पाहतोय आणि खूप म्हणजे चांगला परिवार आहे। म्हणजे काही जर अडीअडचण कोणाला काही आली तर ते प्रत्येक डायरेक्ट घरी येऊन सांगायचे की बाबा असं असं आहे तर बघ। आणि आज हा प्रकार जो झाला म्हणजे आम्हाला खूप वाईट वाटलं आणि याचा आम्ही खरोखर म्हणजे या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतोय। पण ज्या पद्धतीने त्यांनी रंगवलंय की हिंदू मुस्लिम आम्ही या पद्धतीने करणार, तर हे म्हणजे खूप वाईट आहे। आणि सरकारनं माझं एकच सांगणं आहे की कृपया याच्यावर काहीतरी लक्ष द्या। आणि मी स्वतः वैयक्तिक आता काश्मीरला आपण फिरायला जातो, पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून। अतुल जी एक बिल्डिंग मधले सदस्य म्हणून कसे होते आणि तुमचे मित्र म्हणून कसे होते? मित्र म्हणून म्हणजे असं सांगण्यापेक्षा मी तर म्हणेन तो माझ्या लहान भावासारखा होता। म्हणजे आमचे घरचे रिलेशन, आता माझी मुलगी पण इथे लग्न झालेली आहे, ती पण इथेच राहते, पण ती पण वहिनी करून जी अशी गोडपणा म्हणजे लढीतपणाने सगळे बोलायचे। त्यांचा पूर्ण परिवाराचा स्वभाव एकदम लागवी होता। म्हणजे कोणाशी असं म्हणजे त्यांचं वैर किंवा असं काही कोणाला रक्ताचं नातं नसलं तरी हृदय हो हार्टली रिलेशन खूप होतं आमचं। म्हणजे कधी काही गरज लागली तर आम्ही एकमेकांसाठी धावून जाणार होतो। आणि इथून पुढे आता ते नाही आहे। या सगळ्यांच्या भावना आपण समजू शकतो अजित।